जास्त प्रमाण सुरू झाले की नंतर ते शेळीला जेच टायमाला शेळी भिजून येते तेच टायमाला जास्त प्रमाण उगण्याचं सुरुवात होते. म्हणजे बारीक बारीक सूक्ष्मजीव असल्यामुळं ते जास्त प्रमाणात होते. मग जर तुम्ही लस घेतली याच्यावर तर मग तुम्हाला जवळपास नाही म्हणलं तर 95% फरक पडतो आणि 5% शेळ्याला होऊ शकते. ते हो कसं का होऊ शकते माहिती आहे का? जर आपण शेळ्याचा अगोदर हिरवं खाण्यात आल्यामुळं किंवा पावसाळा उन्हाळ्यात पाणी पडतंय, कधी पाणी पडल्यामुळं हिरवं झाल्यामुळं शेळ्या अगोदर खाण्यात येतं हिरवं. जर झालं ते शेळीला होऊ शकते मित्रांनो. मग याचं लस घेतली तर खूप छान रिझल्ट भेटतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला एवढं गोळा औषध वापरायचं आहे, मलम वापरायचे भानगडी पडत नाही जर जर आपण लस घेतली जर मित्रांनो. आता 3 पैकी आपण 3 नंबरला घेतलेले घरगुती उपाय काय करायचा? पहिला उपाय काय करायचा मित्रांनो, घरगुती तुम्ही शेळीला झालं किंवा बकऱ्याला झालं तर म्हणजे साईड इफेक्ट्स काहीच होत नाही मित्रांनो. तुम्ही काय करा माहिती आहे का? पहिलं घ्यायचं, जर आपलं ह्या शेळी मोठ्या शेळीला पिल्ल्याला झालं तर मोठ्या शेळीचं झालं तर 2 चमचे खायचं. म्हणजे 2 चमचे आपलं ते हळद घ्यायची 2 चमचे आणि काहीतरी 5-6 ml मग 10 ml 10-15 ml काय घ्यायचं, इंजेक्शनाचं तेल घ्यायचं, खायचं तेल घ्यायचं आणि त्याच्यात कापूर घ्यायचा आणि त्याच्यात पूर्ण मिश्रण करायचं. कापूर नंतर टाकायचं. आधी काय करायचं तेलानं आणि हळद काय करायचं उकळून घ्यायचं गरम पाण्यामध्ये तेलामध्ये. नंतर मग जायस टामा थोडं निवून द्यायचं. निवल्यानंतर त्याच्यात कापूर टाकून द्यायचा आणि कापरानं 2-3 दिवस त्या शेळीला पाठीला लावून द्यायचं मित्रांनो. हे 3 नंबरचा उपाय करू शकता. मग 2 नंबरचा उपाय काय करू शकता मित्रांनो, जर तुमच्या शेळीला झालं जर तर 2 नंबरचा उपाय तुम्ही करायचं, तेल भेटते आणि रुची नावाची एक पावडर भेटते. म्हणजे आयुर्वेदिक पुडी मित्रांनो, अशी एवढी बारीक आयुर्वेदिक पुडी भेटते रुची नावाची. मेडिकलमध्ये तुम्ही नाव सांगितले तुम्हाला ते देऊन टाकते. तुम्ही काय करायचं माहिती आहे का? ज्यावेळेस तुमच्या शेळीला बकऱ्याला झालं तुम्ही ते काय करायचं, ते तेल काय करायचं, एरंडीचं तेल काय करायचं हातात म्हणजे एका वाटीत घ्यायचं आणि जराशी पुडी टाकायची. जर काही 1-1.5 चमचे टाकायचं. ते पावडर टाकायचं मित्रांनो. रुची पावडर भेटते अशी बारीक नावाची पुडी भेटते. तर मेडिकलमध्ये गेले तुम्हाला ते सांगून देते. ते काय करा मित्रांनो, 2-3 दिवस तुम्ही 10-12 दिवस लावावं लागेल. तेव्हाच तुम्ही ती शेळीला 100% फरक पडतो मित्रांनो. रुची आणि एरंडी तेल भेटते मित्रांनो. ते मेडिकलमध्ये सांगितलं तुम्हाला ते देऊन टाकते मित्रांनो. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात म्हणजे खतरनाक उपाय म्हणजे आपलं मेडिकल कोणचं वापरायचं, गोळ्या कोणत्या वापरायच्या. तर काय करायला माहिती आहे का? मेडिकलमध्ये गेला तर याचे उपाय ती एक नंबरला आता आहे मित्रांनो. जे शेळीला होतं पाठीला बोकडाला त्या शेळीला असे बकऱ्याला झालं ताप पण सुद्धा येते मित्रांनो. ताप येते, असे गिळण्या खाली उतरतात. म्हणजे असे खाली साईडला फोडे असते का ती कोणत्या साईडला इकडच्या साईडला असे गाठी उठतात. मग ते काय होतं मित्रांनो, ते साईडच्या शेळीच्या गिळण्या असतात, ताप येते. आणि मग त्याच्यावर काय करायला पाहिजे मित्रांनो तुम्ही माहिती आहे का? जस्ट तुमचे झालं शेळीला बकऱ्याला पाठीला कोणच्याला हो द्या तर मेडिकलमध्ये जायचं, पोटॅशियम प्रेग्नंटचं पावडर घेऊन यायचं आणि चुमक बरं एका शिशीत अर्धा लिटर शिशीमध्ये काय करायचं पाणी करायचं आणि साईडला आपल्या शेळ्याच्या मध्ये कोट्यामध्ये ठेवून द्यायचं. मग ठेवून दिल्यानंतर तुम्ही काय करा माहिती आहे का? ते पाणी काय करायचं, ज्या शेळीला बकऱ्याला झालं तर अगोदर तुम्ही त्या दिवशी बकऱ्याचं धुवून काढायचं. धुवून काढल्यामुळे काय होतं फायदा माहिती आहे का मित्रांनो? खूप फायदा होतो. याचं काय माहिती आहे का? ज्या शेळीचं बकऱ्याचं झालं ते काय होते बारीक बारीक सूक्ष्मजीव काय असते ते बारीक फोडामधले काय असते ते फोडं काय असते बारीक बारीक फुटते मित्रांनो. भोक्षे काय असते ते जी किडे असते त्या शेळीच्या पाळून असते बघू शकते पिल्याला झाले मित्रांनो. ही काय असते ते फोड असते. मग ते पाणी जर आपण ते पोटॅशियम प्रेग्नंटचं पावडर मारल्यानंतर पाणी मारल्यानंतर काय होते बारीक बारीक सूक्ष्मजीव असते का बारीक केसावानी ते पूर्णपणे नायनाट होते मित्रांनो. म्हणजे मरण्याचे प्रयत्न होते, जरा 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 मरत राहते मित्रांनो. आणि जर ते मेले नाही तर मग काय होतं माहिती आहे का मित्रांनो, आपली शेळी जर ती शेळीनं अंगाला कानाला कुठं जर खाजवलं ते तोंड लावून मग काय होतं ते अनेक प्रकारचे इकडं तिकडं प्रसरण सुरू होते मित्रांनो. म्हणजे इकडं पसरते रोग आहे मित्रांनो. ते एका शेळीला दुसऱ्या शेळी तिसऱ्या म्हणजे सरसनिक रोग आहे मित्रांनो. एका शेळीला दुसऱ्या शेळीला पाण्यामार्फत हवेमार्फत श्वासमार्फत अशा प्रकारे ते रोग शेळ्याला होतं मित्रांनो. मग तुम्ही काय करायचं, मेडिकलमधून पोटॅशियम प्रेग्नंटचं पावडर घेऊन यायचं. ते काय करते बारीक बारीक सूक्ष्मजीव मारण्याचा प्रयत्न करते. जर ते मारलं मग ते शेळीचं काय होतं जरा जरा तोंड आवळण्यात येते म्हणजे सुकण्यास सुरुवात होते. मग तुम्ही ते पोटॅशियम प्रेग्नंट पावडर घेऊन यायचं, पोळी घेऊन यायची आणि एका शिशीत अर्धा लिटरमध्ये ठेवून द्यायचं आपल्या शेडमध्ये साईडला. आणि मग दुसरं काय करायचं माहिती आहे का? जर शेळीला पाठीला काय होतं मित्रांनो त्यासोबत ताप पण येते आणि ते दुखामध्ये काय कानारा असतो मित्रांनो. कानारा असल्यामुळे ती शेळी चरत नाही व्यवस्थित काय नाही. मग तुम्ही त्याच्यावर दुसरी गोळी वापरायची, मेनला झेड+ गोळी वापरू शकता. जर मोठी शेळी असेल तिला अर्धी द्यायची आणि 15 ml पाणी घ्यायचं. जर पाट असेल तर एका गोळीचे 4 भाग करायचे आणि त्या पाठीला देऊन टाकायचे. याने काय होतं माहिती आहे का? शेळी तापण आल्यामुळे ती शेळी चरत नाही मित्रांनो काय नाही. जर ताप आली तर अर्धी मेनू+ गोळी वापरू शकता आणि नाहीतर मेनूला झेड+ वापरू शकता. दोन्हीपैकी कोणची वापरली तर खूप छान रिझल्ट भेटतो मित्रांनो तुम्हाला. मग आता मलम कोणचा वापरतात? मग आता 3रा नंबर मलम तो टॉपिकल स्प्रेचा वापरू शकता, हिमेसह वापरू शकता,
किंवा टॉपिकल स्प्रे पण मलम पावडर असं मलम भेटतो मित्रांनो, ते पैकी कोणचं पण वापरलं तर चालते. पण हिमेसपेक्षा टॉपिकल जेलचा खूप छान रिझल्ट भेटतो. तुम्ही स्प्रे घेऊन येऊ शकता मित्रांनो. ₹115 स्प्रे भेटतो. त्यामुळे तुम्हाला हाताने लावायची गरज नाही भेटत नाही काय नाही. जर हाताने लावले तर काय 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 करते माहिती आहे का, हाताने लावतं आणि तेच हात दुसऱ्या शेळी लागते. काय होतं मित्रांनो, एका शेळी कमी असलं तर दुसऱ्या शेळीचं जास्त होतं म्हणून अशा भानगडी. जर स्प्रे घेऊन यायचा, स्प्रे सकाळ संध्याकाळ 2 टाईम मारत राहायचा आणि तिसऱ्या दिवशी ते पाण्याने काय करायचं, धुवून काढायचं मित्रांनो. तिसऱ्या दिवशी फक्त धान लक्षात ठेवा एवढं, तिसऱ्या दिवशी धुवून काढायचं. याने काय होतं माहिती आहे का, ते आतले किडे असते का मारण्याचा थोडा टाइम द्यायचा मित्रांनो. लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी शिपत असता संध्याकाळ पाण्यातून धुत असताना त्याने काय होतं मित्रांनो, ते शेळीचं अनेक वाढते म्हणजे जास्त होऊ शकतं मित्रांनो. तसं एकदाच तुम्ही एकदा शिपलं की तिसऱ्या दिवशी शिपायचं डायरेक्ट. कधी तिसऱ्या दिवशी, दररोज शिपायचं नाही मित्र. म्हणजे शिपायचं म्हणजे त्याच्यामध्ये शेळी धुवायचं नाही दररोज, एकच टाइम द्यायचं. मग तिसऱ्या दिवशी डबल द्यायचं. म्हणजे काय द्यायचं, थोडं टाइम द्यायचा शेळीच्या तोंडाला, म्हणजे ते किडे काडे असते का मरणार, थोडं टाइम द्यायचा. आणि जर तुम्ही दररोज धसन त्या शेळीचं आदर होऊ शकते आणि ते तोंड काय पगळतं मित्रांनो. म्हणजे जर आपण एका नागडीत पाणी जर आपल्या वावर शेतात जर पाणी दिलं आणि जर त्या दुसऱ्या दिवशी तिथे पाणी दिलं काय होऊ शकतं, ते वावर काय होऊ शकतं, चिबडू शकते मित्रांनो. तशी ती गोष्ट आहे मित्रांनो. अशा हिशोबाने तुम्ही शेळीचं पालवरती घरगुती उपाय, मेडिकलमध्ये उपाय, गोळ्या औषध वापरू शकता मित्रांनो.